गोष्टीची भीती होती, नेमकं तेच घडालं. गॅस संपला, आता रोज चुलीवर स्वयंपाक करावा लागेल. तर हॅलो फ्रेंड्स, मी माया. आज माझ्या ब्लॉग मध्ये आमच्या छोट्या दाजीला पण घेतलं. काही चहा बिस्किट खालो की लगेच हातामध्ये निशा मेहंदी घेऊन बसलो. चला म्हणलं डोक्याला डेंटिंग पेंटिंग करायला. बॉल मध्ये मेहंदी मिक्स करत होतो आणि आमचा छोटा दाजी माझी नक्कल करून दाखवत होता. केस मोकळे सोडून बसले डेंटिंग पेंटिंग करून घ्यायला डोक्याचे. ना अशा पद्धतीने जर तुम्ही कलर लावून घेतलं तर सालभर डोक्याचा कलर निघणार नाही. माझ्या डोक्याचं तर माहित नाही, पण हिचे हात मस्त रंगले होते. छान लावली का नाही बघलो. लगेच घरी आलो, फुलं तोडून आमच्या हिटलर मॅडमला दिलो, कारण आज गावात लग्न होतं. दुसरी मुलं चोरून नेतील म्हणून आधीच तिला तोडून दिलो. मस्त मी तयार झाले. मग मी चाकोबार आईस्क्रीम खायला घेतली आणि खाताना मी या गोष्टीवर लक्ष देत नाही की मेकअप उतरेल की अंगावर पडेल. आणि आमच्या चिकूला किती चांगलं तयार करा, मातीमध्ये खेळून पूर्ण अंग खराब करून घेतो. मग त्याला घेऊन आले, लगन घरी गेले, लगन लावून घरी लगेच आले. आणि हा आमचा गोलू मोलू छोटा भांजा याच्यासोबत थोडी मस्ती करून लगेच स्वयंपाकाला सुरुवात केली. आणि आज मी फणसाची भाजी करायला घेतली. सॉरी बरं का लग्नामध्ये व्हिडिओ शूट केले नाही, कारण फोन घरीच विसरून गेले होते. आणि फणसाची भाजी खूप छान टेस्टी लागते, अगदी चिकन सारखी. फक्त मसाला वगैरे टाकून करायला आलं पाहिजे. चुलीचा जाळ कमी जास्त करायचं काय बटन नसतं बरं का. लागला की जाळ लागतोच आणि इजला की इजूनच जातो. तर आपली टेस्टी फणसाची भाजी बनवून तयार आहे. तर फ्रेंड्स, भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय.